झी 24 तास एक पाऊल पुढे। या आठवड्यात 3 मराठी चित्रपट आपल्या भेटीला आलेत। झपाटलेला 2, पावर आणि भूताचा हनीमून। तर हिंदीमध्ये बहुचर्चिला यमला पगला दीवाना 2 हाही सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकलाय। या सिनेमांपैकी प्रेक्षकांचा कौल नक्की कुठल्या सिनेमाला मिळाला बघूया। गणपती बाप्पा। महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला या सिनेमाचा सिक्वल झपाटलेला 2 3D स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पहिल्या दिवशीच प्रेक्षकांना या तात्या विंचूनं झपाटून टाकलं। खेळ करणाऱ्या कलाकाराचं रक्त माझ्या नसानसात सळसळतंय। तात्या विंचूच्या ओम भट स्वाहाच्या मंत्राला प्रेक्षक आताही भुलून गेलेत। लक्षाची कमतरता सिनेमात जाणवल्याची भावना अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली असली तरीही आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि मकरंद अनासपुरे, सई ताम्हणकर यांची भट्टी सिनेमात झकास जमल्याचा कौलही प्रेक्षक राजानं दिलाय। खूप चांगला पिक्चर आहे, आवडला पिक्चर आणि खरोखर फॅमिली येऊन सगळ्यांनी बघितलं पाहिजे। सॉलिड आहे। नव्याने महेश कोठारेने तात्या विंचूची जादू दाखवलेली आहे। मला आवडला, खूप आवडला चित्रपट। सातारा, सांगली, कोल्हापूर तसंच पुण्यात झपाटलेल्या 2 चे बऱ्याच ठिकाणचे शोज हाऊसफुल झाल्याचीही माहिती आहे। हिंदीत बहुचर्चित यमला पगला दीवाना 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकला। धरमपाजी, सनी आणि बॉबी या देओल त्रिकुटाच्या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या। पहिल्या दिवशी या सिनेमाला 50% ओपनिंगवरच समाधान मानावं लागलं। ये जवानी है दीवानी या मागच्या आठवड्यात रिलीज झालेल्या सिनेमाशी यमला पगला दीवानाला बॉक्स ऑफिसवर टक्कर द्यावी लागते। The movie was good. Good movie. Like to watch again. मात्र वीकेंडला हा सिनेमा तिकीट खिडकीवर जोर धरेल असंच चित्र आहे। तेव्हा वीकेंडला फुल टू एंटरटेनिंग असा 3Dतला तात्या विंचू आणि देओल त्रिकुटाचा यमला पगला दीवाना 2 प्रेक्षकांचा पैसा वसूल मनोरंजन करतील अशी आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।